व्हिलिओड कंपनीचे व्हीलबॉन्ड मारल्यानंतर अशा प्रकारे माझ्या प्लॉटला 100% सेटिंग झालेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं माझी कोणतीच कूज ही झालेली नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण प्लॉट व्हिजिट करत असताना धारणगाव इथे एक आपले शेतकरी भेटले, तर त्यांच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. मिरचीचा प्लॉट आहे. तर मिरचीच्या प्लॉटला 25-30 दिवसाच्या आसपास त्यांनी बॉन्ड आणि ब्रँड या दोन औषधाचा वापर केलेला आहे 25-30 दिवसाच्या आसपास. तर त्यांना त्याचे कसे रिझल्ट वाटले, सर्वप्रथम आपण त्यांची या व्हिडिओच्या माध्यमामधून ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. तुमची ओळख सांगा. मी समाधान निकम, धारणगावीर, तालुका निपाट, जिल्हा नाशिक. तर माझ्या शेतामध्ये मी आता ओमेगा प्लस या नावाची मिरची एक व्हरायटी माझ्या प्लॉट मध्ये मी लावलेली होती. तर माझा साधारण प्लॉट 25 ते 30 दिवसाची फुलकळी लागली असताना त्याची कूज होत होती. तर अशा वेळेस मी व्हीलवूड कंपनीचा व्हीलबॉन्ड याचा एक स्प्रे घेतला. तर अशा प्रकारे मला व्हीलबॉन्डचे अतिशय सुंदर रिपोर्ट मला मिळाला आहे. माझी प्रत्येक फुलकळी सेट झाली आहे. त्याच्यानंतर आता मला याची डबल एक फवारणी घ्यायची आहे एका बुरशीनाशक सोबत. त्यांचं एक व्हीलवूड कंपनीचं एक डायमॉक्झा म्हणून एक प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये. तर मला व्हीलबॉन्ड आणि डायमॉक्झाचे एक परत रिपीट स्प्रे काढायचं, जेणेकरून माझी 100% जी राहिलेली फुलकळी मागे राहिलेली फुलकळी सेट होऊन जाईल. तर व्हीलबॉन्ड याचे रिपोर्ट मला अतिशय सुंदर आलेले आहे. म्हणजे त्याच्यामुळे झालं माझी 90% सुरुवातीच्या अवस्थेमध्ये माझी फुलकळी ही दांडेकूज होत होती. तर त्याचा मी वापर केला व्हीलबॉन्ड आणि त्यांचं व्हीलवूड कंपनी ब्रँड. तर मी ते माझ्या मिरची पिकाला मारलं. मला लगेच 24 तासानंतर मला याचे रिपोर्ट दिसायला लागले की माझी पूर्ण फुलकळी सेट झाली. त्याच्यानंतर दांडेकूज प्रमाणे जागेवर थांबलं आणि प्रत्येक फुलकळी सेट होऊन गेली. तर मला आता याचा रिपीट स्प्रे आता हा 40 ते 42 दिवसानंतर मला परत व्हीलबॉन्ड आणि डायमॉक्झा याचा एक मला स्प्रे टाकायचा आहे. तर त्याचे पण जेणेकरून एक भुरीसाठी आणि करपेसाठी एक त्याचा चांगला उपयोग होईल असा. बघा शेतकरी मित्रांनो, आपली समाधान भाऊ आहे. आता यांच्या प्लॉटवर आपण सहज प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलो होतो. तर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी व्हीलबॉन्ड आणि ब्रँड हे दोन औषधाचा मी मिरची पिकावर वापर केला आणि त्याचे मला अतिशय चांगले रिपोर्ट आले. तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं आता ही नंतरची जी फुलकळी लागलेली तर ही पण सेट होण्यासाठी आणि नवीन फुलकळी वाढण्यासाठी व्हीलबॉन्ड आणि ब्रँड या औषधाचा अवश्य वापर करा. त्याचबरोबर मिरची पीक म्हणलं तर त्याच्यावर भुरी, डावणी असेल या रोगांचा पण प्रादुर्भाव होत असतो. तर व्हीलवूड कंपनीचंच डायमॉक्झा म्हणून एक औषध आहे, जे डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल या रोगांवर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. आपण मागच्या मिरचीच्या प्लॉटच्या स्प्रे मध्ये पण एका प्लॉटवर आपण पण सांगितलं होतं का निश्चित फुलकळी वाढवण्यासाठी, सेटिंग करण्यासाठी, डावणीसाठी, करप्यासाठी, भुरीसाठी एक आपलं एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. तर व्हीलबॉन्ड, डायमॉक्झा, बायोक्झाम आणि चिलेटर मायक्रोटन या चारही औषधाची तुम्ही आपल्या मिरची पिकावर एकत्रित फवारणी करायची, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये असलेले समजा अजैविक जैविक जो ताण असेल तो पण भरून निघणार आहे आणि फुलकळी वाढण्यास मदत होणार आहे. ड्रॉप फुलकळी होत असेल, कूज होत असेल तर ती होणार नाही, सेटिंग प्रॉपर होणार आहे. आपले शेतकरी त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. अशा प्रकारे माझ्या प्लॉटला 100% सेटिंग झालेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं माझी कोणतीच कूज ही झालेली नाही. त्याच्या अगोदर माझे दांडे पिवळे पडत होते, ते आता सगळे थांबून गेले, जे मी माझ्या प्लॉटला व्हीलबॉन्ड मारल्यामुळे. व्हीलबॉन्ड आणि ब्रँड याचा मी वापर केला. अशा प्रकारे माझ्या मिरचीला 100% ही सेट झालेली आहे. माझी मिरची व फुलकळी दांड्याचं प्रमाण कुज 100% थांबलेलं आहे. तर शेतकरी बांधवांना मी हे सांगू इच्छितो की व्हीलवूड कंपनीचे व्हीलबॉन्ड हे एकदा वापरावे ही नम्र विनंती.